श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत हेल्दी लाडू, म्हणजे ड्रायफ्रूटचेच लाडू आहेत। तिथे मी तुम्हाला साहित्य दिलेलं आहे। तर प्रथम आपण अंजीर आहेत, अंजीर ते थोडा वेळ पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवायचे आहेत, नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। अर्धा तास जेमतेम भिजत ठेवा, किंवा मायक्रोवेव्ह असेल तर थोडंसं गरम करून मग वाटून घ्या। खजूर देखील मी घेतलेला आहे, तो देखील मी वाटून घेतलेला आहे। चांगल्या क्वालिटीचा एकदम सॉफ्ट खजूर घ्या, तर मुलं खातील। ते इथे मी क्रश करून, म्हणजे भरड अशी वाटून बदाम घेतलेला आहे। तुम्ही चॉप करून मोठे मोठे पीस देखील घेऊ शकता। काजू देखील मी तसंच घेतलेला आहे। इथे मी कोको पावडर घेतलेली आहे आणि तूप घेतलेले। तूप एवढं लागणार नाही, अगदी थोडंसं लागणार आहे तूप आपल्याला। आणि व्हॅनिला इसेन्स थोडासा लागणार आहे, आणि मध देखील टाकायचं आहे। तिथे पॅन ठेवला आहे। पॅन गरम झाल्यावर आपल्याला बदाम थोडेसे 2-3 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही भाजून घेऊन नंतर त्याची पावडर किंवा चॉप केले तरी चालतील, किंवा पहिले चॉप करून नंतर मग भाजून घेतलं तरी चालेल। काजू देखील मी 2-3 मिनिटं छान परतून घेणार आहे। ते देखील मी काढून घेतलेलं आहे। इथे अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे, अगदी थोडंसं तूप घ्यायचं आहे। त्यामध्ये खजूरची पेस्ट आणि अंजीरची पेस्ट टाकायची आहे। आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तिथे 5 ते 7 मिनिटं छान परतून घेणार आहे मी। परतल्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकते। छान आपल्याला अशी प्रेस करून करून परतून घ्यायची आहे। तर इथे अंजीर आणि खजूर परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण जे गरम केलेले काजूची पावडर, भरडसर वाटलेला आहे बदामाची भरड पावडर, आणि कोको पावडर हे टाकून आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। कोको पावडर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला चॉकलेट फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। लहान मुलांना ते टेस्टी लागतील, नाही टाकलं तरी चालेल। तिथे मी छान परतून घेणार आहे। हे पूर्ण एकजीव असा गट्टा झाला पाहिजे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आपल्याला। ते परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे। ते देखील परतून घ्यायचं आहे। छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये मध टाकायचं आहे। 1 टेबलस्पून मध टाकणार आहे, आणि मध टाकल्या आपल्याला गॅस बंद करायचा आहे। मध टाकून परतायचं नाही आहे। मध टाकल्या आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं कोमट
असे तेव्हाच आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. कोमट असताना पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत, नाहीतर ते सेट होईल. जर तुम्हाला यामध्ये लाडू नको हवे असेल, असं चिक्की टाईप पाहिजे असेल, तर तुम्ही तसं देखील थापू शकता ताटामध्ये, किंवा ट्रे असेल बेकिंग ट्रे त्याच्यामध्ये. जाडसर जर तुम्ही काजू बदाम टाकले तर तुम्ही तसं करा, छान दिसताना देखील छान दिसतात. इथे अशा प्रकारे आपले लाडू रेडी झाले आहेत. तर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.